आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. आपण पहिला लेसन बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याला आधी सुरुवात केली आहे आणि त्याच्या सिलेबसपैकी ॲन इंट्रोडक्शन टू आय टी डेटा अँड इन्फॉर्मेशन आपण आधीच बघितलं आहे. आपण व्हेरियस कन्सेप्ट्स यूज्ड अंडर आय टी हा पार्ट बघत होतो, ज्यामध्ये आज आपण various concepts used under IT मधील concepts of hardware and software, categories of software, operating systems for personal computers and mobile phones आणि त्याच्याबरोबर कम्प्युटर नेटवर्क हा पार्ट बघणार आहोत. कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर की ज्यामध्ये आपण आता हार्डवेअर हा पार्ट बघतोय. हार्डवेअर म्हणजे इट कंप्राइजेस ऑफ the physical components that a computer system requires to function. कम्प्युटर सिस्टीम चालण्यासाठी जे आवश्यक अशी फिजिकल कंपोनंट्स असतात त्यांना आपण हार्डवेअर म्हणतो. त्याची प्रत्यक्ष डेफिनेशन सांगायची झाली तर द पार्ट्स ऑर द कंपोनंट्स विच वी कॅन सी अँड टच. जे आपण कंपोनंट्स बघू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो, अशी कंपोनंट्स त्यांना कम्प्युटर सिस्टीमची जी कंपोनंट्स आहेत त्यांना काय म्हणतात? हार्डवेअर म्हणतात. त्याची उदाहरणच द्यायची झाली तर कीबोर्ड आहे, माऊस, मॉनिटर, कम्प्युटर सिस्टीमचा मदरबोर्ड, त्याच्यातील ग्राफिक्स कार्ड, CPU, अशी नानाविध उदाहरणं आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये काही रॅम चिप्स असतात, USB केबल आपल्याला माहिती आहे, राउटर्स असतात. अशी अनेक उदाहरणं आहेत हार्डवेअरची, जी काही आपण बघू शकतो आणि त्यांना स्पर्श करू शकतो. ते सगळं काय असतं? हार्डवेअर. नेक्स्ट इज सॉफ्टवेअर. आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर सिस्टीम ही एक इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस आहे आणि त्यात आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी त्याला सांगावं लागतं. अँड द थिंग इज कॉल्ड ॲज इन्स्ट्रक्शन. कम्प्युटर नीड्स टू बी इन्स्ट्रक्टेड. त्याला पण काहीतरी सांगावं लागतं आणि या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स कुठल्या तरी प्रोग्रॅमिंग लँग्वेजमधनं दिलेल्या असतात. सो एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लागतात, म्हणजे एखादा प्रोग्राम लागतो. प्रोग्राम म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. एक इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? हे इनपुट घे, एंटर द युजर इनपुट, दॅट मे बी वन इन्स्ट्रक्शन. सो नंतर मग त्याच्यावरती प्रोसेस कर, त्याला ॲड कर, मग त्याचा रिझल्ट दाखव. अशा पद्धतीच्या विविध इन्स्ट्रक्शन्स असू शकतात. सो अशा पद्धतीच्या अनेक इन्स्ट्रक्शन मिळून काय होतो? प्रोग्राम. आणि अशा पद्धतीच्या अनेक प्रोग्रामचा संच किंवा त्या अशा पद्धतीच्या अनेक प्रोग्राम मिळून एक सॉफ्टवेअर तयार होतं. आता याची उदाहरणं म्हणजे काय? की तुम्ही अनेक पद्धतीची सॉफ्टवेअर्स वापरता. तुम्ही ब्राउझर्स वापरता नेट वापरण्यासाठी. तुम्ही अनेक वर्ड प्रोसेसिंग ॲप्लिकेशन्स, फॉर एक्झाम्पल लिब्रे ऑफिस रायटर किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड अशी वापरता. तुम्ही काहीतरी इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर्स वापरता. काही जण प्रोग्रामिंगसाठी अनेक पद्धतीचे IDEs वापरतात. नंतर आपण त्याची उदाहरणं बघूया. सो ही सगळी झाली काय झाली? सॉफ्टवेअरची उदाहरणं झाली. सो आता कॅटेगरीज ऑफ सॉफ्टवेअर. या सॉफ्टवेअरचे काही प्रकार आहेत. ते मेन किंवा मुख्य जे प्रकार दोन आहेत, एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअर. नावातच बरंचसं काही आलेलं आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे ज्याचा सोर्स, ज्याच्यातले प्रोग्राम्स किंवा त्यामधले इन्स्ट्रक्शन्स, त्यातलं कोडिंग आपण बघू शकतो. आपल्या बघण्यासाठी, सर्वांच्या बघण्यासाठी ते ओपन आहे. त्याला काय म्हणतात? ओपन सोर्स सॉफ्टवेअर. आता याच्यामध्ये कुठलीही व्यक्ती हे जे काही सॉफ्टवेअर आहे ते ॲक्सेस करू शकतं. म्हणजे काय? ते डाउनलोड करू शकतं, कॉपी करू शकतं. त्याला जर शक्य असेल आणि वाटलं तर त्या सॉफ्टवेअरमध्ये स्वतःचे काही बदल करू शकतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते जे काही नवीन तयार झालेलं सॉफ्टवेअर असेल किंवा तो स्वतः डाउन केलेलं जे सॉफ्टवेअर असेल ते तो इतरांना लिगली म्हणजे कायदेशीररित्या इतरांना देऊ शकतो. सर्व सॉफ्टवेअरच्या बाबतीत असं होत नाही. हे ओपन सोर्स सॉफ्टवेअरची खासियत आहे. आता हे झाला त्याचा अर्थ.
म्हणजे काय की आपण ते सॉफ्टवेअर नुसतं सॉफ्टवेअर वापरू शकत नाही. आता आपण एखादं वर्ड प्रोसेसिंग ॲप्लिकेशन वापरतो, पण त्याचा कोड आपल्याला माहिती नसतो, आपल्याला दिसत नाही ते काय काम करतं. आपल्याला जे कंपनीने सांगितलंय की फाईल न्यू केल्यानंतर तुम्हाला नवीन फाईल होईल, हे आपण वापरतो आणि आपल्याला समजतं की असं असं होतं. पण त्याच्या पलीकडे आणि त्या मेन्यूवरती क्लिक केल्यामुळे काय काय होतं हे आपल्याला समजत नाही. तर हे सगळंच जर बघायचं असेल तर आपल्याला ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये त्याच्या कोडिंगमुळे समजू शकतं. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे, बेनिफिट आहे. अनेक त्याची बेनिफिट्स आहेत ते आपण बघूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिलं जे आहे ते ॲक्सेस. कोणीही ज्याच्याकडे इंटरनेट आहे, कम्प्युटर सिस्टीम आहे, तो अशा पद्धतीची सॉफ्टवेअर्स काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो, डाउनलोड करू शकतो, ते काय आहे ते बघू शकतो. हा ॲक्सेस झाला. आता अशा पद्धतीची ॲक्सेस असल्यामुळे, कोणालाही ॲक्सेस असल्यामुळे, ही जी काही सॉफ्टवेअर्स असतात त्यांना डेव्हलप करणारे, मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणी त्याला एडिट करू शकतो. त्यामुळे अनेक जण अशा पद्धतीचे जे सॉफ्टवेअर्स असतात ते एकाच वेळी डेव्हलप करतात. डेव्हलप करतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये भाग घेतात. आणि याचा अर्थ एक जे काही सॉफ्टवेअर आहे त्याला तयार करणारे लाखो कोट्यावधी जण असतात. आणि त्यामुळे हे जे सॉफ्टवेअर आहे ते अत्यंत वेगाने तयार होतं. फास्ट डेव्हलपमेंट. आपण काय बघितलं, लार्ज डेव्हलपर बेस. त्याच्यामुळे काय होतं, बाकीचे फायदे, उदाहरणार्थ फास्ट डेव्हलपमेंट. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे कोट्यावधी युजर्स किंवा डेव्हलपर्स त्याच्यामध्ये भाग घेत असतात. त्यामुळे ते पटकन तयार होतं किंवा वेगाने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स येत जातात. आणि त्याचबरोबर स्केलिंग. स्केलिंग म्हणजे काय, नुसत्या 2-4 लोकांसाठीच नव्हे तर एकाच वेळी लाखो लोक जर त्या सॉफ्टवेअरला वापरणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ते सॉफ्टवेअर योग्य अशा पद्धतीने बनवलं जातं. सो याला म्हणतात स्केलिंग. लार्ज युजर बेससाठी ते सॉफ्टवेअर काय होतं, योग्य होतं. तुम्ही आता कुठल्या तरी एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करता, ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट अशा पद्धतीच्या वेबसाईट्स तुम्हाला माहिती आहेत की ज्यामध्ये भारतातले कोट्यावधी लोक एकाच वेळी त्यांचे सेल्स जेव्हा असतात तेव्हा त्याला व्हिजिट करतात. परंतु ती वेबसाईट जनरली क्रॅश होत नाही. ती का असतं, कारण ती स्केल केलेली असते. एकाच वेळी अनेक जण जरी यूज करत असतील तरीही ते सॉफ्टवेअर चालू शकते. याला म्हणतात स्केलिंग. आता दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे हे जो कोड असतो तो बघण्यासाठी उपलब्ध असतो. ते सॉफ्टवेअर काय करतं ते आपल्याला समजू शकतं. ही एक सिक्युरिटी आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे जर एखादं क्लोज सोर्स सॉफ्टवेअर आपण नंतर बघणार आहोत की त्यामध्ये जे समोर दिसतंय आणि त्याच्या हेल्पमध्ये सांगितलेलं असतं की या ठिकाणी क्लिक केल्यानंतर फाईल न्यू केल्यानंतर नवीन फाईल तयार होईल, हे आपल्याला त्यामध्ये सांगितलेलं आहे हेल्पमध्ये, आणि आपण तसं गृहीत धरतो. परंतु ते क्लिक केल्यानंतर खरोखरच तसं होणार आहे का, की त्याच्या पलीकडे आणि काय होणार आहे का, हे आपल्याला समजत नाही, कारण आपण त्यातला कोड बघू शकत नाही. परंतु अशा पद्धतीच्या सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांचा कोड आपण बघू शकत असल्यामुळे ते नक्की कसं काम करतं हे आपण चेक करू शकतो. ही झाली सिक्युरिटी. आणि हे सॉफ्टवेअर ओपन आहे, त्याचबरोबर काय आहे ते फ्री ॲज मोनेटरी फ्री. या बहुतांशी ही जी काही म्हणजे बरीचशी जी सॉफ्टवेअर्स आहेत ती पैशांच्या दृष्टीने सुद्धा मोफत आहेत, फ्री आहेत. आणि म्हणून त्याला एक नाव आहे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर, फॉस त्याचा शॉर्ट फॉर्म. आपल्याकडे त्याचं एक निश्चित उदाहरण आहे आपल्या भारत देशामध्ये की केरळ जे आहे त्याने आपली सगळी सरकारी जी सॉफ्टवेअर्स आहेत ती फॉस किंवा फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स असतील अशी पॉलिसी तयार केल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीच्या सॉफ्टवेअर्सवरती याच्या आधी जे पैसे द्यावे लागत होते बरेचसे पैसे, म्हणजे 300 कोटी रुपये जे क्लोज सोर्स सॉफ्टवेअरच्या लायसन्सवरती द्यावे लागत होते ते वाचवलेले आहेत. इतका चांगला फायदा या फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये झालेला आहे. आता याची उदाहरणं म्हणजे काय, तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये उबंटू नावाची एक चांगली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा यावेळी नसली तरी पुस्तकात आहे, ती तुम्ही वाचून घेऊ शकता. तुम्ही जनरली मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरता, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, तर त्याच्यासारखंच आणि अगदी फुकट उपलब्ध असलेलं लिब्रे ऑफिस आहे. त्यानंतर तुम्ही फोटोशॉपबद्दल ऐकलं असेल, इमेज एडिटिंग टूल आहे. त्याच पद्धतीच्या सगळ्या फॅसिलिटीज, बहुतांशी फॅसिलिटीज तशाच देणाऱ्या आणि तसंच दिसणारं सुद्धा, तशाच पद्धतीचं वर्किंग असणारं गिम्प नावाचं ग्नू इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम हे एक सॉफ्टवेअर आहे.
म्हणजे अशी ही सगळीच सॉफ्टवेअर्स आहेत, त्यांचा तुम्ही कोडही बघू शकता आणि त्याचबरोबर त्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्याला शक्य असल्यास करू शकतो आणि मुळात ते आपल्याला फ्रीली एक पैसाही न देता आपण वापरू शकतो अत्यंत कायदेशीरपणे. आता आपण दुसरा भाग बघूया, दुसरा प्रकार सॉफ्टवेअरचा क्लोज सोर्स सॉफ्टवेअर. हे बरंच सगळंच उलट आहे जे मागाशी आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये बघितलं. मुळात याचा जो कोड असतो तो आपण सर्वच जण बघू शकत नाही. ते कुठली तरी एक कंपनी किंवा ऑर्गनायझेशन असतं, बिझनेस ऑर्गनायझेशन, त्यांचा तो प्रोप्रायटरी कोड असतो. म्हणजे त्या कोडची मालकी त्या कंपनीकडे, त्या कंपनीच्या एम्प्लॉई, थोडक्यात त्या कंपनीकडे असते. त्या कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत, जे डेव्हलपर्स आहेत त्या कंपनीचे, तेवढेच त्या कोडला ॲक्सेस करू शकतात, बघू शकतात, बदलू शकतात, मॉडिफाय करू शकतात. आणि अशा पद्धतीच्या ह्या ज्या सॉफ्टवेअर्स असतात त्यांना पैसे देऊनच विकत घ्यावं लागतं कायदेशीरपणे. आता बहुतांशी काही जण पायरेटेड म्हणून वापरतात, परंतु ते कायदेशीररित्या चुकीचं आहे आणि त्याच्यावरती ॲक्शन होऊ शकते. सो कॉस्ट ही एक महत्त्वाचा भाग आहे. मगाशी आपण केरळचं उदाहरण बघितलं की त्यांनी 300 कोटी रुपये वाचवले. का वाचवले? कारण ही कॉस्ट त्यांनी त्या ठिकाणी वाचवली ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर करून. आता त्याच्या वापरानुसार सॉफ्टवेअरच्या त्याचे जे प्रकार आहेत, युटिलिटी बेस्ड क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर सॉफ्टवेअर. द फर्स्ट इज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. मगाशी आपण त्या सॉफ्टवेअरच्या मुळात त्याचं जे कोड आहे त्याच्यानुसार पण तो व्हिजिबल आहे की नाही यानुसार दोन प्रकार बघितले, ओपन सोर्स आणि क्लोज सोर्स. आता आपण त्या सॉफ्टवेअरच्या वापरानुसार त्याचे प्रकार बघूया. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर हे दोन प्रकार आहेत. आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय? अशा पद्धतीची सॉफ्टवेअर्स की जे एंड युजर्ससाठी बनवलेले असतात. आता एंड युजर्स म्हणजे कोण? तर तुमच्या आमच्यासारखे लोक जे अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर्स, उदाहरणार्थ मागाशी म्हटल्याप्रमाणे ब्राउझर्स असतील किंवा तुम्ही पेंट असेल किंवा फोटोशॉप असेल किंवा एखादं व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर असेल, ही सॉफ्टवेअर्स वापरतात. त्याच्यामध्ये त्या युजरला त्याच्या कोडिंगशी काही देणं घेणं नसतं. त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, जे काम सांगितलेलं आहे, ते काम तेवढं फक्त तो करू शकतो. सो दीज आर सम ऑफ द ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स. दे परफॉर्म सम स्पेसिफिक वर्क. एक विशिष्ट उद्देशाने ती तयार केलेली असतात. इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर, फक्त इमेज एडिट करू शकतो. व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर्स, त्यामध्ये आपण फक्त व्हिडिओज एडिट करू शकतो. वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, त्यामध्ये फक्त आपण काय करू शकतो, उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल किंवा लिब्रे ऑफिस रायटर असेल, याच्यामध्ये आपण वर्ड प्रोसेसिंग करू शकतो. आपण पॅराग्राफ फॉर्मॅट करणं, त्यांचा फॉन्ट बदलणं, साईज बदलणं, अशा पद्धतीने. आता याची उदाहरणं काय आहेत? तर विविध प्रकारचे डेटाबेस प्रोग्राम्स आहेत, वर्ड प्रोसेसर आत्ताच म्हटल्याप्रमाणे, ब्राउझर्स आहेत, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर. तुम्ही आता हे सगळं बघताय ते एका प्रेझेंटेशन सॉफ्टवेअरमध्ये मध्ये थोडक्यात दाखवलं गेलंय आणि दुसऱ्या सॉफ्टवेअरमधनं तो हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. स्प्रेडशीट म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा लिब्रे ऑफिस कॅल्क, ही अशी सगळी उदाहरणं झाली ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स रिक्वायर्ड फॉर अ कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम टू वर्क. मुळात हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, त्याचं नावच आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. जे ऑपरेटिंग सिस्टीमला लागतं ते सॉफ्टवेअर. उदाहरणार्थ एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बहुतांशी करून काही ऑपरेशन्स कॉमन असतात. त्याच्यामध्ये आपण फाईल कॉपी असेल, नवीन डिरेक्टरी तयार करणं असेल, अशा पद्धतीच्या डिरेक्टरीज किंवा अशा पद्धतीचे फंक्शन्स असतात. हे करण्यासाठी जे सॉफ्टवेअर चालतं त्याला आपण सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतो. OS युटिलिटीज आपण त्यांना जनरली म्हणूया. त्यानंतर असतात ड्रायव्हर प्रोग्राम्स, म्हणजे एखादं नवीन डिव्हाइस, उदाहरणार्थ माऊस असेल, कीबोर्ड असेल, तुम्ही आणला तर तो सिस्टीमला लावल्यानंतर सिस्टीमला समजलं पाहिजे की हे जे डिव्हाइस आहे ते कसं काम करतं, त्यातली कुठली की दाबल्यानंतर काय केलं पाहिजे, हे सांगणारं त्या डिव्हाइस आणि ऑपरेटिंग सिस्टीममधला जो दुवा असतो त्याला म्हणतात ड्रायव्हर प्रोग्राम्स. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे ड्रायव्हर प्रोग्राम्स काय करतात, ते डिव्हाइस कसं वापरायचं हे ऑपरेटिंग सिस्टीमला सांगतात थोडक्यात. आणि म्हणून इट इज सेड दॅट दे ड्राईव्ह द डिव्हाइसेस अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज ड्रायव्हर प्रोग्राम्स. आता एक महत्त्वाचा सॉफ्टवेअरचा भाग म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, आपण त्याच्याकडे बघूया.
कुठलाही कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय काम करू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम हा असा एक सेट ऑफ सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आहे की जो त्या कम्प्युटर सिस्टीमच्या हार्डवेअरला कम्प्युटर सिस्टीमच्या सॉफ्टवेअरशी कम्युनिकेट करायला शिकवतो किंवा त्याला ॲबिलिटी देतो. ऑपरेटिंग सिस्टीम बेसिकली अलाउज द हार्डवेअर टू कम्युनिकेट विथ द कम्प्युटर सॉफ्टवेअर. इट ब्रिजेस द गॅप बिटवीन द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. सो म्हणजे काय तर ऑपरेटिंग सिस्टीमला समजतं किंवा त्या सिस्टीममध्ये जे हार्डवेअर आहे ते कसं वापरायचं हे सॉफ्टवेअरला समजू शकतं. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होऊ शकतं. एखादी फाईल जर तुम्हाला प्रिंट करायची असेल तर ती त्या कम्प्युटरमधली फाईल प्रिंटरपर्यंत पोचवायची कशी, त्याच्यावरती प्रिंट कशी करायची, हे त्यामध्ये काही स्पीड कसा मॅनेज करायचा, हा सगळाच भाग कोण चेक करतं? ऑपरेटिंग सिस्टीम कंट्रोल करतं. त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे कसं की बुटिंग अप ऑफ द कम्प्युटर. त्याला कम्प्युटरची सुरुवात करणे याला म्हणतात बूट अप प्रोसेस. सो बूटअप करताना कम्प्युटरमधला प्रत्येकच भाग व्यवस्थित काम करतोय ना हे चेक करणं, हे सुद्धा बुटिंग अपमधलं एक महत्त्वाचा भाग आहे. आता ऑपरेटिंग सिस्टीम फक्त कम्प्युटरसाठी वापरली जाते असं नाही, तर ती तुमचे मोबाईल फोन्स आहेत किंवा विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स डिव्हायसेस आहेत त्यामध्येही हल्ली ऑपरेटिंग सिस्टीम असते. तुमच्या फ्रीजमध्ये सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम असते, ओव्हनमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते. ती थोडक्यात असते परंतु ती ऑपरेटिंग सिस्टीम असते जी त्या डिव्हाइसला कंट्रोल करते. आपण एखादा कम्प्युटर जेव्हा विकत घेतो तेव्हा जनरली त्याच्यामध्ये ती प्री लोडेड म्हणजे मुळातच त्या कम्प्युटरच्या मॅन्युफॅक्चररने लोड करून दिलेली असू शकते. तुम्ही एखादा मोबाईल आणता किंवा एखादा कम्प्युटर विकत घेता त्यामध्ये ती मुळातच असते बहुतांशी. आता हे असं असल्यामुळे जी येते तीच आपण वापरतो. बहुतांश लोक आपण जनरली कुठली वापरतो तर विंडोज. का? कारण ती आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा ती असते, प्रीलोडेड असते. आता मुळात कसं आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे जे क्लोज सोर्स सॉफ्टवेअर आहे ते विकत घ्यावं लागतं, त्याचं लायसन्स विकत घ्यावं लागतं. आणि तुमच्या तुम्ही जिथून जी ऑपरेटिंग सिस्टीम थोडक्यात कम्प्युटर विकत घेता त्याच्यामधली जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती जर पायरेटेड असेल म्हणजे लायसन्स सहित नसेल तर ते चुकीचं आहे. तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. अँड दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू यूज लायसन्स्ड ऑपरेटिंग सिस्टीम अँड नॉट अ कॉपीड ऑर पायरेटेड वन. आता हे कसं करायचं? आपल्याला जर समजा ते विकत घेणं शक्य नसेल तर आपल्याला हे माहिती पाहिजे की जसं आपण मगाशी बघितलं की अशा पद्धतीच्या उबंटू ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अशा अनेक ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत की ज्या ओपन सोर्स आहेत आणि फ्री आहेत. अँड दे आर फ्री टू बी डाउनलोडेड ऑन वेब. तुम्ही नेटचा वापर करून ती पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम एकही पैसा न देता त्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी तुम्ही ती कायदेशीररित्या डाउनलोड करू शकता, वापरू शकता. आता आपण काही ऑपरेटिंग सिस्टीम्स बघणार आहोत ज्या पर्सनल कम्प्युटर्समध्ये वापरल्या जातात किंवा जात होत्या. तर पहिली आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, डॉस इन शॉर्ट. साधारणतः 1980 पासून 1990ची सुरुवात किंवा 1990चं जे दशक आहे पहिला भाग त्याच्यामध्ये डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जात होती. आणि याच्यामध्ये जे इंट्रॅक्शन होतं ते प्रत्येक वेळी युजरला एक कमांड टाकून आपलं काम करावं लागत होतं. याला म्हणतात कमांड लाईन इंटरफेस. आणि या अशा पद्धतीच्या कमांड्स कोणत्या आणि त्या वापरायच्या कशा, त्यांची ऑप्शन्स कोणती, हे सगळं त्या युजरला माहिती असावं लागतं. नंतर आहे विंडोज की जी बहुतांश जण वापरतात. आता ॲक्च्युली विंडोज ही एक सिरीज आहे ऑपरेटिंग सिस्टीमची. तुम्हाला कंपनीचं नाव माहिती असेल, मायक्रोसॉफ्ट या कंपनीने डिझाईन केलेली. तसे चीफ आहेत बिल गेट्स, फाउंडर. यातली जी पहिली 2 वर्षन्स आहेत
की जी 1985 आणि 87ला रिलीज केली गेली होती. दे वेर मोस्टली प्रिमिटिव्ह, अत्यंत बेसिक लेवलची होती. परंतु आता आपण बघतोय की विंडोज 95, विंडोज 98, त्यानंतर विंडोज XP, त्यानंतर मध्ये 2000 विंडोज 2000 म्हणून सुद्धा होती. विंडोज 7 लेटेस्ट जी आहे ती विंडोज 10 आहे. सो अशी अनेक वर्जन्स आहेत की ज्यामध्ये त्याच्या फंक्शनॅलिटीज सुधारत गेल्यात, त्यामध्ये फंक्शनॅलिटीज वाढत गेल्यात. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. नेक्स्ट इज मॅक OS. जनरली ॲपल कंपनीने जे मॅकिनतोश कम्प्युटर्स डिझाईन केलेत त्यांच्यासाठी वापरली जाणारी ॲपल कॉर्पोरेशनची रजिस्टर्ड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे मॅक OS. क्रोम OS, तुम्ही क्रोम ब्राउझर वापरता तर अनेक असे लॅपटॉप येतात की ज्यामध्ये खर्च कमी करण्यासाठी त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम जी असते ती क्रोमच असते, तिला म्हणतात क्रोम OS. आणि त्यामध्ये जे सगळे ॲप्लिकेशन्स किंवा ॲप्स आपण वापरू शकतो ते ब्राउझर बेस्ड ॲप्स असतात आणि ते पूर्ण जो डेटा असतो तो सुद्धा क्लाउडमध्ये ठेवलेला असतो. मुळात त्या लॅपटॉपमध्ये फारसा डेटा ठेवला जात नाही. सगळं जे काम चालतं ते इंटरनेटद्वारे चालतं. तुम्हाला माहिती असेल की गुगल शीट्स आहेत, गुगल डॉक्स आहेत की ज्यामध्ये सगळा डेटा क्लाउडवर ठेवलेला असतो आणि तुम्ही ते ब्राउझरचा वापर करून त्यामध्ये प्रोसेसिंग करू शकता. त्यामुळे ही वेब बेस्ड अशी एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर युनिक्स. आता एक लॅबोरेटरी आहे AT&T नावाची. AT&T कंपनीने जी फंड केले बेल लॅबोरेटरी, त्यांनी ही डेव्हलप केलेली आहे युनिक्स नावाची ऑपरेटिंग सिस्टीम. दॅट वॉज ट्रेडमार्क इन 1969 बाय अ ग्रुप ऑफ AT&T एम्प्लॉईज ॲट बेल लॅबोरेटरी. त्याचं जे महत्त्वाचं फंक्शनॅलिटी किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे मल्टीटास्किंग अँड मल्टी युजर कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम. मल्टीटास्किंग म्हणजे काय? हे अन्य ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सुद्धा शक्य आहे विंडोज सारख्या की ज्यामध्ये एकाच वेळी अनेक टास्क चालू असतात. मल्टी प्रोग्रामिंग हा सुद्धा एक भाग आहे की ज्यामध्ये एकाच वेळी अनेक प्रोग्राम चालू असतात. आता मल्टीटास्किंगचा अर्थ जनरली असा आहे की ज्यामध्ये एकाच वेळी प्रिंटिंग चालू असताना फाईल कॉपी सुद्धा दुसरीकडे चालू असेल, अशा पद्धतीने. अँड मल्टी युजर म्हणजे काय? एकाच वेळी अनेक युजर कम्प्युटर्स ऑपरेट करू शकतात या ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे. त्याला म्हणतात मल्टी युजर. सो नेक्स्ट इज लिनक्स. लिनक्स इज अन ओपन सोर्स पोर्टेबल मल्टी युजर मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम. आता आपण यातला काही भाग बघितलाय. ओपन सोर्स म्हणजे काय, पोर्टेबल म्हणजे काय, असं मुळात आपण मल्टी युजर आणि मल्टी प्रोग्रामिंग हा भाग बघितलाय. आता पोर्टेबलचा अर्थ असा आहे की लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही एखाद्या पेनड्राईव्ह मध्ये सुद्धा लोड करू शकता आणि ती कुठल्याही कम्प्युटरवरती वापरू शकता. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज पोर्टेबल. ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती जशी आपण विंडोज आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये ग्राफिकल भाग असतो, त्यामध्ये आपल्याला काही मेन्यूज दिसतात, आपल्याला कर्सर दिसतो, विंडोज दिसतात. अशाच पद्धतीची ग्राफिकल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ती ओपन सोर्स आहे. त्याचा कोड आपण बघू शकतो, बदलू शकतो, दुसऱ्यांना देऊ शकतो. हा महत्त्वाचा भाग आहे. आता आपण बघूया ऑपरेटिंग सिस्टीम्स विच आर यूज फॉर मोबाईल फोन्स और मोबाईल डिव्हाइसेस यू कॅन से. So the first is Android, which is mostly popular and most of you know it. So Android is a free and open source operating system provided by Google. Google ही जी कंपनी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, तर तिने ही डेव्हलप केलेली आणि त्यातूनही फ्री आणि ओपन सोर्स असलेली अशी ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी मोबाईल डिव्हाइससाठी वापरली जाते. दुसरी आहे आशा. तर नोकिया फोन्समध्ये वापरली जाणारी ही एक आशा नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती तेवढीशी पॉप्युलर नाही आहे आणि ही क्लोज सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जिचा सोर्स कोड
आपण बघू नाही शकत. पुढचे आहे ब्लॅकबेरी. वन्स अगेन दिस इज अ क्लोज सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम फॉर स्मार्टफोन अँड टॅबलेट डिव्हाइसेस. नेक्स्ट इज iOS. मगाशी आपण बघितलं होतं की मॅक OS ही ॲपलची मॅकिंतोश कम्प्युटरसाठी वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर iOS ही जी आहे ती ॲपल इन्कॉर्पोरेशनचीच आहे, जी क्लोज सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ती मोबाईल डिव्हायसेससाठी वापरली जाते, जी ॲपल कंपनीने डेव्हलप केलेली आहेत. उदाहरणार्थ ॲपलचे आयफोन्स असतात, ॲपलचे आयपॉड टच, आयपॅड आणि सेकंड जनरेशन ॲपल TVs, अशा पद्धतीचे जे ॲपलची हार्डवेअर आहेत त्यांच्यासाठी ही iOS ही या मोबाईल डिव्हायसेससाठी वापरली जाते. शेवटी आपण बघणार आहोत विंडोज फोन. सो विंडोज फोन इज अन ऑपरेटिंग सिस्टीम विच इज डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट. ही एक क्लोज सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ती मोबाईल फोनसाठी डेव्हलप केलेली आहे. आता आपण एका पुढच्या महत्त्वाच्या भागाकडे जातोय, जे शेवटी आपण बघणार आहोत, कम्प्युटर नेटवर्क. तुम्ही ब्राउझर वापरता, ब्राउझरमध्ये थोडक्यात काही नेट वापरता, वेबसाईटना व्हिजिट करता. तर हे जे वेबसाईट असतात ते कुठे असतात? कुठल्या तरी दुसऱ्या कम्प्युटरवरती अन्यत्र ठेवलेल्या असतात. तुम्ही त्या तुमच्या घरी बसून बघू शकता, तुमच्या मोबाईलवरती बघू शकता. यामध्ये जो कोड आहे किंवा जो डेटा आहे तो अन्यत्र ठेवलेला आहे, दुसऱ्या कुठल्या तरी कम्प्युटर किंवा कम्प्युटर्सवरती ठेवलेला आहे आणि तुम्ही बघता कुठल्या? तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या घरातल्या लॅपटॉप किंवा PCवरती बघता. म्हणजे ह्या अनेक कम्प्युटर किंवा तशा तत्सम डिव्हाइसचा हा एक कलेक्शन असतं की ज्यामध्ये हे काम चालतं. आणि हे सगळं शक्य कशामुळे होतं? कम्प्युटर नेटवर्कमुळे. आता आपण पाहतोय की कम्प्युटर नेटवर्क म्हणजे थोडक्यात काय. A computer network consists of a collection of computers, printers, and other equipments that is connected together so that they can communicate with each other. याच्यामध्ये जे डिव्हायसेस असतात त्यामध्ये काही कम्प्युटर्स असतील, काही मोबाईल फोन्स असतील, काही प्रिंटर्स असतील किंवा तत्सम सगळी जी डिव्हायसेस असतील ही एकमेकांशी कनेक्ट केलेली असतात, एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी. मगाशी जे उदाहरण दिलं की ज्यामध्ये तुम्ही ब्राउझरमध्ये एखादी वेबसाईट बघता तेव्हा सांगितल्याप्रमाणे तो जो डेटा असतो आणि त्यात तत्संदर्भातले जे सॉफ्टवेअर्स असतात ती दुसरीकडे असतात, काही वेळा ती अन्य देशामध्ये सुद्धा असतात आणि आपण या देशामध्ये बसून ते वापरू शकतो. आपल्या घरी बसून आपल्या लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती सुद्धा बघू शकतो. हे सगळं आहे ते कनेक्टेड असतं म्हणून ते आपण वापरू शकतो. याला काय म्हणतात? कम्प्युटर नेटवर्क. So now we'll see types of networks. So there are basically many types. Prominently we'll see LAN, MAN and WAN. So they are based on the geographical area they cover. त्यांचा जो भौगोलिक एरिया असतो त्याने कव्हर केलेला, त्यानुसार आपण हे प्रामुख्याने 3 भाग बघणार आहोत. याच्या पलीकडे 2 भाग आणि आहेत, पर्सनल एरिया नेटवर्क अँड द इंटरनेट. आपण ते इथे बघणार नाही आहोत. आपण सुरुवात करूया लोकल एरिया नेटवर्क किंवा LAN पासून. तर इथे आपण डायग्राममध्ये जर बघू शकलात तर साधारणतः 2 डिव्हायसेस मधलं किंवा 2 PCs मधलं म्हणूया, 2 नोड्स मधलं म्हणूया, या पद्धतीच्या नेटवर्क मधलं जे डिस्टन्स असतं एकमेकांमधलं, तर त्यानुसार आपण काय करतोय? हे डिव्हिजन करतोय. साधारणतः लोकल एरिया नेटवर्कमध्ये हे जे डिस्टन्स असतं ते 10 मीटर पासून 1 किलोमीटर पर्यंत असतं. So it's a smaller geographical area. Size is limited to a few kilometers. And the network is privately owned. कुठलं तरी एक ऑर्गनायझेशन असतं की त्यांचं ऑफिसमधलं, त्यांच्या किंवा तुमच्या घरातलं असेल, हे एक नेटवर्क असतं. Usage area is limited to areas such as office, building, home, hospital, school, etc. तुमच्या कॉलेजमधलं जे नेटवर्क आहे एखाद्या त्या खोलीतलं, त्याला आपण काय म्हणू शकतो? LAN, लोकल एरिया नेटवर्क. ऑब्वियसली इट कव्हर्स अ शॉर्ट डिस्टन्स अँड दॅट्स वाय एरर अँड नॉईज आर मिनिमाइज. आता हा एरर आणि नॉईज म्हणजे थोडक्यात आपण बघूया
की जेव्हा दोन कम्प्युटरमधला डेटा एकमेकांबरोबर कम्युनिकेट होत असतो आणि तो डेटा ट्रान्सफर होत असतो, तेव्हा अंतर कमी असल्यामुळे तो डेटा ट्रान्सफर होताना त्या डेटामध्ये बदल होत नाहीत. हा जर बदल अनावश्यकरित्या झाला तर त्याला म्हणतात एरर. आपण धचा मा करणे असं म्हणतो. म्हणजे आपण जी फाईल पाठवत असू किंवा जे सॉन्ग पाठवत असू तर त्याच्या कंटेंटमध्ये बदल होता कामा नाहीत. हा जर बदल झाला तर आपण काय म्हणू शकतो? एरर म्हणू शकतो. तसंच हा बदल काही वेळा का होतो तर नॉईजमुळे होतो. नॉईज म्हणजे काय? जर ज्या केबलमधनं मगाशी आपण म्हटलं की ही जी डिव्हाइसेस कनेक्टेड असतात ती कनेक्टेड कशी असतात? काही वेळा केबलद्वारा कनेक्टेड असतात, काही वेळा ती वायरलेस म्हणजे तिथे वायर नसते, ती वायरलेस टेक्नॉलॉजीद्वारे कनेक्टेड असतात. या कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे ती वायर्ड असू देत किंवा वायरलेस, काही वेळा नॉईज येऊ शकतो. म्हणजे जो अनवॉन्टेड डेटा त्यामध्ये इंड्यूस होऊ शकतो, भरला जाऊ शकतो आणि त्यामुळे जो मूळ डेटा आहे त्यामध्ये बदल होऊ शकतो, त्याला म्हणतात एरर. त्यामुळे जो अनवॉन्टेड डेटा त्याला म्हणतात नॉईज, अनवॉन्टेड सिग्नल त्याला म्हणतात नॉईज आणि त्यामुळे मूळ डेटामध्ये जो बदल होतो त्याला म्हणतात एरर. आता हे मगाशी म्हटल्याप्रमाणे डिस्टन्स कमी असल्यामुळे अशा पद्धतीचा नॉईज कमी असतो आणि त्यामुळे होणारी एरर सुद्धा कमी असते. अँड दॅट्स वाय ॲज द साईज इज लिमिटेड द लॅन इज इझी टू सेटअप. तयार करण्यासाठी त्याचं मेंटेनन्स करणं हे थोडंसं सोपं असतं बाकीच्या तुलनेत, बाकीच्या प्रकारांच्या तुलनेमध्ये. हिअर द डेटा ट्रान्समिशन इज फास्ट अँड द नंबर ऑफ कम्प्युटर्स ऑर द डिव्हाइसेस कनेक्टेड आर लिमिटेड. आणि हे लिमिटेड असल्यामुळे त्याची जी कॉस्ट आहे आणि त्याचबरोबर म्हणजे एकूण हार्डवेअरची कॉस्ट आणि त्याचबरोबर त्याला मेंटेन करण्यासाठी येणारी कॉस्ट ही अन्य प्रकारांच्या तुलनेत काय असतात? इथे कमी असतात. दुसरा प्रकार आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. त्याला म्हणतात शॉर्टमध्ये MAN, मॅन. त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. सो ऑब्वियसली इट कव्हर्स अ लार्जर एरिया दॅन लॅन अँड स्मॉलर ॲज कम्पेअर्ड टू वॅन. आता हा या डायग्राममध्ये आपण बघू शकतो साधारणतः 10 किलोमीटर ही त्याची रेंज असते. म्हणजे काय तर दोन किंवा जे सगळे डिव्हाइसेस त्यामध्ये कनेक्टेड असतात त्याच्यामधलं मॅक्सिमम डिस्टन्स काय असू शकेल? 10 किलोमीटर. उदाहरणार्थ एखाद्या सिटीमध्ये जे केबल नेटवर्क असतं तर त्या नेटवर्कला आपण काय म्हणू शकतो? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. म्हणूनच त्याचं नाव आहे मेट्रोपॉलिटन एरिया. एखादी मेट्रोपॉलिटन सिटी जी असते तर तिच्या आकाराचं म्हणजे त्याची जी बाउंड्री आहे तेवढ्या आकारामध्ये हे पसरलेलं असतं, म्हणून त्याला म्हणतात मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. It connects two or more separate computers that reside in the same or different cities within a range of almost up to some 10 kilometer. It covers a large geographical area as compared with the LAN. आणि एखादा जो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, तुम्हाला काही वेळा माहिती आहे की असे अनेक BSNL हा एक इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेच, परंतु त्याचबरोबर असे काही अन्यही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात ते त्या एखाद्या सिटीपुरती आपली सर्व्हिस देतात. त्याला म्हणतात ISP, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. तर त्यांचं जे नेटवर्क असतं ते सुद्धा मॅन या प्रकारचं असू शकतं. आपण मगाशी बघितलं की लॅनचा जो सेटअप असतो आणि त्याचा मेंटेनन्स इझी असतो, परंतु हे जे मॅन आहे त्याचा सेटअप आणि मेंटेनन्स लॅनच्या तुलनेमध्ये थोडासा कठीण असतो. मोर स्किल इज रिक्वायर्ड हिअर. आता साधारणतः याचं उदाहरण बघायचं झालं तर पार्ट ऑफ द टेलिफोन कंपनी नेटवर्क दॅट कॅन प्रोव्हाइड हाय स्पीड DSL लाईन, डिजिटल सबस्क्रायबर लाईन to customers or the cable TV network in a city. These are the examples of this metropolitan area network. म्हणजे आपण जे केबल टीव्हीचं नेटवर्क म्हणतो ते उदाहरण होऊ शकतं या पद्धतीच्या याच्यासाठी मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कसाठी. तिसरा जो प्रकार आपण बघणार आहोत शेवटचा तो आहे वाईड एरिया नेटवर्क, WAN. नावातच आहे की ते वाईड एरिया असतं. त्याचा एरिया किती असतो? साधारणतः 100 किलोमीटर पासून 1000 किलोमीटर पर्यंत. म्हणजे एखादी कंट्री किंवा एखादा कॉन्टिनेंट म्हणजे खंड, आशिया खंड आहे, अमेरिका खंड आहे, ऑस्ट्रेलिया खंड आहे,
तर अशा एरियामध्ये पसरलेलं जे नेटवर्क असतं त्याला म्हणतात वाईड एरिया नेटवर्क. इट एक्सटेंड्स ओव्हर अ लार्ज जिओग्राफिकल एरिया. It might be confined within the bounds of a state or country or even a continent, as we have just seen. A WAN could be a connection of LAN connecting to other LANs. म्हणजे दोन LANs आपण जर एकत्र कनेक्ट केली की त्याला आपण काय म्हणू शकतो, WAN असं म्हणू शकतो. Now that connection can be via telephone lines or even wireless म्हणजे रेडिओ वेव्स. अशा पद्धतीची हे कनेक्शन असू शकतं त्या दोन LAN मधलं. कम्युनिकेशन मीडियम. आता आपल्याला माहिती आहे की हे जे एरिया असतो त्याचा खूपच मोठा असतो, त्यामुळे त्यातलं जे कम्युनिकेशन असतं ते एकतर टेलिफोन नेटवर्क थ्रू होऊ शकतं किंवा सॅटेलाइट लिंक थ्रू होऊ शकतं. त्यातला जो स्पीड असतो तो अत्यंत हाय स्पीड असतो आणि त्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आहे ती त्याचा एरिया बघितला, त्याचे नंबर ऑफ डिव्हायसेस बघितले, तर यासाठी ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे बाकीच्यांच्या विचार करता कम्पॅरेटिव्हली. मगाशी आपण बघितलं की लॅनमध्ये किंवा मॅनमध्ये, आता आपण लॅनमध्ये बघितलं की जो नॉईज असतो आणि त्यामुळे तयार होणारा जो एरर रेट असतो तो कमी असतो त्याच्या साईजमुळे, कमी साईजमुळे. आणि बरोबर या ठिकाणी उलटा आहे की याची साईज वाढते आणि त्यामुळे त्याचा जो अनेक ठिकाणी नॉईज येऊ शकतो बऱ्याच ठिकाणी, आणि त्यामुळे जो एरर असतो रेट असतो तो सुद्धा जास्त असतो. सो वॅनमध्ये नॉईज आणि त्यामुळे तयार होणारी एरर जास्त असते. आता आपण ह्याचं उदाहरण बघायचं झालं तर एखादी कंपनी असेल की जी पूर्ण एखाद्या देशामध्ये पसरलेली आहे, तर तिचं स्वतःचं जे कम्युनिकेशन नेटवर्क आहे तर ते काय आहे, वॅनचं उदाहरण आहे. सो अशा पद्धतीने आपण कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय ते बघितलं आणि त्याचे टाईप्स बघितले. नेहमीप्रमाणे या संदर्भातले जे काही व्हिडिओज असतील आणि अन्य काही रिसोर्सेस असतील ते तुम्ही माझ्या ब्लॉगवरती सुद्धा पाहू शकता काही वेळाने. आणि तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, या व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवू शकता, त्यांना शेअर करू शकता. थँक्यू, धन्यवाद.